नमस्कार मंडळी, रेश्माज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सर्वांच्या आवडीची पुरी भाजी बरोबर खाल्ली जाणारी बटाट्याची रस्सा भाजी, तीही हॉटेल स्टाईल, मऊसर आणि खूपच चविष्ट। आजची रेसिपी जरी झटपट होणारी असली ना तरीसुद्धा भरपूर टिप्सने भरलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत थोडे। इथे जिरे, 3 तेजपत्ते, 2 लवंगा, 2 ते 3 मिरे घेतलेले आहेत। इथले खडे मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता तुम्ही। खडे मसाल्यानंतर इथे मी अर्धा टीस्पून गरम मसाला, 1 मोठा टीस्पून धना जिरा पावडर, 1 मोठा टीस्पून रंगासाठी बेडगी मिरची पावडर, तिखटासाठी 1 टीस्पून लाल तिखट, 1 मीडियम आकाराचा टोमॅटो कट करून, 1 मीडियम आकाराचा कांदा आणि अद्रक, लसूण, कोथिंबिरीचं जाडं भरडं वाटण। सगळं साहित्य अगदी मोजकं आणि घरातलं आहे। बटाट्याची भाजी आहे म्हणून 3 मोठ्या आकाराचे बटाटे आणि 2 छोटे असे मी 5 बटाटे उकडवून घेतलेले आहेत। रंगासाठी हळद ही घेतलेली आहे। सगळं साहित्य अगदी घरात सहजपणे उपलब्ध होणार आहे। चला तर मग फार वेळ न घालवता भाजी करून घेऊयात। कढई गरम करत ठेवली आणि कढईमध्ये किटलीतली 2 पळी इतकं तेल घालून घेतलं। नेहमीच्या भाज्यांपेक्षा पुरी भाजीच्या भाजीला थोडं तेल जास्तच लागतं। आता तेल घालून घेतल्यानंतर तेल चांगलं कडकडीत गरम होऊन देऊयात। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की घातलेले आहेत खडे मसाले। असे तेलात खडे मसाले घातले की त्याचा फ्लेवर पूर्ण भाजीत व्यवस्थित उतरला जातो। आता घातलं कोथिंबीर, अद्रक, लसूणचं असं जाडं भरडं वाटण करून घेतलं होतं ते। अगदी थोडंसं पाणी घालून हे वाटण मी करून घेतलंय। अद्रक लसूणच्या पेस्टमध्ये कोथिंबीर घालून वाटलेलं वाटण भाज्यांना घातलं की भाज्या खूपच रुचकर होतात। अद्रक लसूण सगळ्यात अगोदर घालण्याचं कारण म्हणजे त्याचा उग्र वास आपल्या भाजीला येत नाही, ते व्यवस्थित तेलात भाजलं जातं। अद्रक लसूण छान 1 मिनिटभर भाजून घेतल्यानंतर कांदा घालून घ्यायचा। कांदाही चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत यामध्ये परतवून घ्यायचा। भाजीची चव ही नेहमी मसाले छान असे भाजण्यावरती डिपेंड करते, त्यामुळे कांदा, लसूण, अद्रक सगळं अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं। थोडासा रंग बदलेपर्यंत कांदा परतवून घेतला की आपण टोमॅटो घालणार आहोत। थोडासा कांदा मऊसर व्हायला हवा। 1 मिनिटभर छान असं परतलं की कांदा लगेचच मऊसर होतो, फार काही वेळ लागत नाही। कांदा थोडासा मऊसर झाला की लगेचच घालायचा 1 लाल रंगाचा बारीक कट करून घेतलेला टोमॅटो। इथे मी सगळं कट करून घेतलेलं आहे। तुम्हाला जर असं कट करून नको असेल तर मिक्सरमधून याची पेस्ट करून घातली तरीही भाजी खूप छान होते। या भाजीचा हिरो इन्ग्रेडियंट्स आहे अद्रक लसूण कोथिंबीरीची पेस्ट। यामुळेच या भाजीला खूप रुचकर अशी चव येते, त्यामुळे अद्रक लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घालायला विसरायचं नाही। टोमॅटो घातल्यानंतरही अर्धा मिनिटभर छान असा मऊसर होईपर्यंत परतवून घेतला। वरून घालूयात रंगासाठी बेडगी मिरची 1 टीस्पून। तिखटासाठीही लाल तिखट घेतलं होतं तेही घालून घेतलं। सगळे सुके मसाले मी इथे ॲड करून घेणार आहे। धना जिरा पावडर ही मोठा 1 टीस्पून घालायचे आहे। आता घरगुती साठवणीचा मसालाही अर्धा टीस्पून घातलेला आहे। सगळं घालायचं आणि चांगलं मिक्स करायचं। थोडंसं परतवून 2-3 टीस्पून पाणी घालून सुके मसाले आणि कांदा टोमॅटो चांगला मऊसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं। जास्त पाणी नाही, 2 ते 3 टीस्पून इतकंच पाणी घालायचं आहे। यामुळे काय होईल, कांदा टोमॅटो अगदी व्यवस्थित शिजला जाईल आणि मसाल्यांचं फ्लेवरही अगदी व्यवस्थित मेंटेन होईल। त्यामुळे या ठिकाणी पाणी घालायचं अजिबात विसरायचं नाही। परत आता हे पाणी आटेपर्यंत छान हे सगळं परतवून घ्यायचं। हे थोडंसं परतवून झालं की 1 टीस्पून इतकी आमचूर पावडर घालायची। आमचूर पावडरीमुळे छान असा फ्लेवर येतो याला। जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर चाट मसालाही 1 टीस्पून घातला तरीही चालेल। थोडीशी हळद घालून घेतली रंगासाठी आणि सगळं मिक्स करून एकदा छान परतवून घेतलं।
आता यामध्ये बटाटे अशा हाताने मॅश करून घालायचे. शक्यतो पुरी भाजीच्या भाजीला जेव्हा भाजी करतो तेव्हा बटाटे असे मॅश करूनच घालायचे. तेव्हाच त्याचं टेक्स्चर खूप छान येतं. कापून घालायचे नाहीत, असेच चुरून घालायचे हाताने. तर इथे मी सगळे बटाटे यामध्ये घालून घेतलेले आहेत. ते घालून घेतल्यानंतर अगदी व्यवस्थित मसाल्यांबरोबर परतवून घ्यायचे, जेणेकरून जेवढा आपण बटाटा परतू ना तेवढा भाजीला चव खूप छान येते. त्यामुळे बटाटे अगदी व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत. बेडगी मिरचीच्या पावडरीमुळे किती छान रंग आलेला आहे ना भाजीला. जशी हॉटेलमध्ये भेटते ना तसाच अगदी रंग येतो. तेल तसं पाहायला गेलं तर मी हॉटेलच्या भाज्यांपेक्षा कमीच घातलेलं आहे बरं का. घरी बनवतोय तर थोडा हेल्थचाही विचार केलाच पाहिजे नाही का, म्हणून थोडं कमी घातलं आहे. हॉटेलमध्ये भरपूर सारं तेल घातलं जातं, त्यामुळे त्याला तेलाची तरी खूप येते. परंतु आपण घरी बनवतोय, थोडं हेल्दी तर झालंच पाहिजे. बटाटा छान परतवून घ्यायचा 1-2 मिनटापर्यंत. वरून घालायचं चवीनुसार मीठ, अंदाजाने मीठ घालून घ्यायचं. आता इथलं तिखटाचं आणि मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्तही करू शकता. मीठ घालून ही बटाटा अर्धा मिनिटभर परतवून घेतला. बटाटा टोटली 3 मिनटापर्यंत छान परतवून घेतला. वरून घातली हिरवीगार अशी कोथिंबीर, तीही परतवून घ्यायची. आणि अजून एक गोष्ट म्हणजे या भाजीला गरम पाणीच घालायचं, अजिबात थंड पाणी घालायचं नाही. गरम पाणी घातलं की तेल कमी घालून ही चांगली तरी सुटली जाते, रंगही खूप छान येतो आणि चव ही अप्रतिम अशी लागते. त्यामुळे गरम करून घेतलेलं पाणी मी बटाट्याच्या वरती येईल इतकं घालून घेतलेलं आहे. सगळं आता मिक्स करून घेऊयात. तुम्हाला भाजी किती पातळ हवे किंवा किती घट्ट हवे त्या हिशोबाने तुम्ही पाणी घाला. मी ते बटाट्याच्या वरती येईल इतकं पाणी घालून घेतलेलं आहे. घातल्यानंतर चांगली अशी खळखळून आपल्या भाजीला उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर बारीक गॅसवरती बटाट्यामध्ये सगळा रस्सा मुरेपर्यंत आपल्याला 5 मिनटासाठी भाजी कमी गॅसवरती शिजवून घ्यायची आहे. भाजी एकदा या पद्धतीने केलीत ना तर परत परत पुरीबरोबर हीच भाजी कराल. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि खायला टेस्ट तर अप्रतिम अशी देते. भाजीला उकळी आल्यानंतर वरून घालायचा अर्धा टीस्पून घेतलेला गरम मसाला. हा मसाला वरून घातला की भाजीला खूप छान फ्लेवर देतो. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की जास्त घालायचा नाही आहे. जास्त घातला तर घशात त्याने जळजळ होते, खाताना तिखट लागलं जातं. त्यामुळे अगदी फ्लेवर पुरता थोडासाच गरम मसाला घालायचा आहे. आता भाजी छान उकळलेली आहे, थोडीशी 5 मिनटासाठी शिजवून घेऊयात. 5 मिनटासाठी छान अशी भाजी शिजवून घेतली. पाहू शकता किती अगदी दाटसरपणाने छान रेडी झालेली आहे आपली भाजी. पुरीबरोबर भन्नाट अशी चव देते. एकदा तर करणं नक्कीच जरुरीचं आहे. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करूनही मला नक्की सांगा. रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. आता पुरी पहा किती टम्म फुगलेली छान झाली आहे ना. सगळ्या पुऱ्या अशाच मस्त झाल्या. पुऱ्यांचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, तिथून तुम्ही सविस्तर रेसिपी पाहून अशाच पुऱ्या बनवू शकता. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.